अजित पवार हे निवडणूक एकत्र BJP बरोबर गेले असते तर त्यांचा पक्ष पुढच्या काळामध्ये संपला असता, हे तुम्ही लिहून ठेवा. जरी महाविकास आघाडी स्ट्रॉंग झाली नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेस स्ट्रॉंग होऊ शकते आणि असा दुहेरी फायदा याच्यामध्ये अजित पवारांचा होऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीला तगडे उमेदवार मिळू न देणे ही एक पहिली जी खेळी आहे, ती खेळी अजित पवारांनी, फडणवीस यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमधली जनता ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण आज अखेर अवतरला. त्या क्षणाला जवळपास काही ठिकाणी 10 वर्षाचा, काही ठिकाणी 8 वर्षाचा आणि काही ठिकाणी 4 वर्षांचा विलंब झालेला होता. आणि या विलंबानंतर अखेर राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी महानगरपालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा आज केली. यानुसार 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि त्या ठिकाणचे मग शहरांचे कारभारी निवडण्याचं काम या जवळपास 3.5 कोटी मतदारांना करावं लागणार आहे. या गोष्टीसोबतच आणखीन एक मोठी बातमी आलेली आहे. ती मोठी बातमी म्हणजे महायुती या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहे. काही ठिकाणी महायुतीमधले 2 घटक पक्ष एकत्र असतील आणि उर्वरित त्यांच्या विरोधात असू शकेल, तर काही ठिकाणी तिघे एकमेकांच्या विरोधात लढू शकतात. यातली जी पहिली जी बातमी आलेली आहे ती आहे पुणे जिल्ह्यातून. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका महत्त्वाच्या महापालिका आहेत आणि या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची समसमान ताकद आहे असं बोललं जाते आणि त्यामुळेच या दोन्ही पक्षांची युती होणार नसल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलेली आहे. त्यामुळं खरं तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा किंवा इच्छुकांचा जीव भांड्यामध्ये पडला असेल, कारण त्यांना असं वाटत होतं की राष्ट्रवादी आणि आपली जर युती झाली तर आपल्या काही जागा राष्ट्रवादीला सोडाव्या लागतील. एक तर भाजपमध्ये इतकी इच्छुकांची गर्दी झालेली आहे की एका जागेसाठी 10-10, 12-12 जणांनी मुलाखती दिलेल्या आहेत. त्यातून भाजपचं तिकीट म्हणजे जणू काही आपल्याला विजयाचा मोकळा प्रशस्त असा मार्ग आहे असाच अनेकांचा समज झालेला आहे. त्या समजामुळे देखील भाजपच्या तिकिटाशिवाय अन्य पक्षांकडे कुणी तिकीट मागायला देखील जात नाही अशी परिस्थिती आहे. त्याच भाजप बरोबर जर राष्ट्रवादीची युती झाली असती तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील ते अडचणीचं झालं असतं, कारण राष्ट्रवादीला किती जागांवर संधी मिळणार, भाजप किती जागा देणार हा देखील मोठा मुद्दा होता. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष आमने सामने पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी येणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. यातनं काय साध्य झालेलं आहे, एकतर भाजपला आपला जो वोटर बेस आहे, भाजपला जे आपले मतदार आहेत, इच्छुक आहेत, त्यांच्यापर्यंत थेट जाता येणार आहे. दुसरीकडे भाजप विरोधातला जो मतदार आहे तो अजित पवार यांच्यासोबत जाऊ शकतो. म्हणजे जरी राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाल्या तरी ते आज ना उद्या महायुतीच्या जागा होऊ शकतात असं देखील त्यातनं स्पष्ट झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, जर या 2 पक्षांची युती झाली असती तर या दोन्ही पक्षांमधले अनेक मातब्बर उमेदवार ज्यांना जागा वाटपामुळे संधी मिळू शकली नसती, असे तगडे उमेदवार हे महाविकास आघाडीकडे जाण्याचा धोका होता. त्यामुळे काय होणार आहे, महाविकास आघाडीकडे असे तगडे उमेदवार जाण्याऐवजी एकतर ते पहिल्यांदा भाजपला पसंती देतील आणि भाजपला जर भाजपमध्ये संधी मिळाली नाही तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारीसाठी आणि विजयासाठी प्रयत्न करू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीला तगडे उमेदवार मिळू न देणे ही एक पहिली जी खेळी आहे, ती खेळी अजित पवारांनी, फडणवीस यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. आता दुसरं काय होणार आहे, सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आता या निमित्तानं पडद्यामागून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का याची आता या निमित्तानं चर्चा सुरू होईल. कारण अनेक नगरपालिकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक इच्छुक किंवा उमेदवार जे होते ते या निमित्तानं एकत्र आलेले होते. त्यांनी एकमेकांचा प्रचार केलेला होता. आता बारामती ठिकाणी तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत झाली, पण पुण्यासारख्या शहरामध्ये तुतारीच्या अनेक इच्छुकांना, पदाधिकाऱ्यांना असं वाटतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं गरजेचं आहे, अजित पवारांसोबत जाणं गरजेचं आहे. त्यामुळे दुसरं देखील होऊ शकतं, जरी महाविकास आघाडी स्ट्रॉंग झाली नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेस स्ट्रॉंग होऊ शकते आणि असा दुहेरी फायदा याच्यामध्ये अजित पवारांचा होऊ शकतो. एकतर त्यांचा पक्ष आज पुण्यात 2 नंबरचा आहे का, तर नक्कीच 2 नंबरचा आहे. त्यामुळं जे महाविकास आघाडीकडचे तगडे उमेदवार आहेत, भले ते तुतारीकडचे असतील, उद्धव ठाकरे गटातले असतील किंवा काँग्रेसकडचे, ते अजित पवारांकडे येण्याचं या निमित्तानं घडू शकतं. आणखीन एक तिसरी गोष्ट झालेली आहे, जर अजित पवार हे निवडणूक
एकत्र BJP बरोबर गेले असते तर त्यांचा पक्ष पुढच्या काळामध्ये संपला असता, हे तुम्ही लिहून ठेवा. कारण जर ज्या निवडणुकांसाठी कार्यकर्ते तयार असतात, त्यांची स्वतःची निवडणूक असते आणि फक्त तुम्ही विधानसभा आणि लोकसभेसाठीच त्यांना वापरून घेता, तुमची फक्त विधानसभेच्या जागा काढून घेता आणि मग नगरपालिका, महापालिका या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, अशा वेळेस ते कार्यकर्ते नाराज होतात. त्याच्याऐवजी स्थानिक पातळीवरती जर बळ वाढवायचं असेल, स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते चार्जर करायचे असतील तर अशा निवडणुका लढणं गरजेचं असतं. त्यामुळं अजित पवारांना देखील हा निर्णय नको होता. सुरुवातीपासून तशी ते तयारी देखील करत होते. त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच समसमान अशी काय ताकद आहे. आता BJP बऱ्यापैकी पुढे आहे, पण जवळपास कार्यकर्त्यांच्या बळावरती पाहिलं तर दोन्हीकडचे कार्यकर्ते जवळपास सारखेच असतील. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये चांगली लढत या दोन्ही शहरांमध्ये होऊ शकते. त्यामुळे अजित पवार यांचा पक्ष या ज्या 2 शहरांमधनं युती जर केली असती तर संपला असता, असा माझा होरा होता. त्यामुळं तो धोका अजित पवारांनी टाळलेला आहे. त्यातनं अजित पवारांना आणखीन एक संधी मिळालेली आहे, ती तशीच की तुतारीकडचे उमेदवार आपल्याकडे सोबत घ्यायचे किंवा तुतारी सोबतही पडद्यामागनं ॲडजस्टमेंट करायची. त्यामुळं आता जो प्रयोग आपण नगरपालिका निवडणुकीमध्ये सिंधुदुर्गमध्ये पाहिलेला होता की शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी म्हणजे 2 आमदार, तिथले 2 सख्खे बंधू नितेश राणे, निलेश राणे हे एकमेकांच्या विरोधात गेलेले होते, एकमेकांच्या विरोधात बोलत होते. तसाच प्रकार आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे दोन्ही पक्ष केंद्र सत्तेवरती आहेत, मुंबईमध्ये राज्य सत्तेवरती आहेत, पण स्थानिक पातळीमध्ये अजित पवार विरुद्ध फडणवीस असा सामना रंगू शकेल. अजित पवारांचे पदाधिकारी, अजित पवारांचे उमेदवार हे भाजपच्या उमेदवारांवर टीका सोडतील आणि भाजपची मंडळी ही अजित पवारांच्या पक्षाला टार्गेट करतील. असं हे सारं जांगड गुत्त आहे. कोण कोणाचा उमेदवार आणि निवडून आल्यानंतर त्यांची परत समीकरणं कशी असणार, असा सगळा गोंधळ आहे. पण सध्या तरी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याचा मार्ग यामुळं खुला झालेला आहे, एवढं मात्र निश्चित. आता पुढच्या काही घडामोडी घडतात ते पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका लेट्स मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.